कमकम वेलकम वेलकम असं म्हणायचं होतं मला. वेलकम वा सर. खरं सांगू का, म्हणजे तुम्ही आमच्या शाळेत आले ना सर, म्हणजे आम्हाला इतकं भारी वाटतंय म्हणून सांगू. म्हणजे तुमची उपस्थिती आम्हाला म्हणजे एकदम आदरणीय आहे. म्हणजे हो म्हणजे तुम्ही आमच्या शाळेत आले ना, तुमचे मनापासून आभार वा. मस्त वाटतं सर. म्हणजे शाळा सुटली ना की घरी गेले आम्ही तुमचं सगळं बघतो. तुमच्या हास्य जत्राचे सगळे एपिसोड बघतो बुवा असं. सर तुमचं हळूहळू माझ्यासारखं होतंय सर. मानधन घेईन बरं मी, असं करू नका. मग ते बघून बघून ऑब्झर्वेशन, आम्ही कलावंत आहोत ना, सो ऑब्झर्वेशन आमचे चालू असतात. बेसिकली मला तुम्हाला थँक्स म्हणायचंय, कारण कलाकारांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला तुम्ही बोलवलंय. नाहीतर काय आम्हाला या ना सर स्किट्स करा सर, किंवा डान्स करा, किंवा अगदीच नाहीतर विनोद सांगा. मी बोलते कसं आहे की सध्या विद्यार्थ्यांचं ना हे संस्कारक्षम वय आहे, आणि लेखक आणि कलावंत म्हणून माझी नैतिक जबाबदारी आहे की त्यांना समाजात दिशा दाखवणं. सो त्या कारणास्तव मी विद्यार्थ्यांना जे मार्गदर्शन करावायचं आहे त्याचं भाषण मी रात्रभर पाठांतर केलंय. त्या भाषणाचं काहीच गरज नव्हती सर. गरज नव्हती काहीच, कारण पोरं तुम्हाला बघूनच कळणार आहेत. आपण विद्यार्थ्यांना लगेच बोलवते. बॉईज प्लीज कम इन साइड बेबी. नो ए गप्प बसा म्हणला ना मी. तुमचा डबा मी खाऊन टाकेन बरं. मग सगळे बिस्कुट खाऊन टाकेन मग मी. हा अजिबात एकदम चिडीत चुप बसायचा, आवाज करायचा नाही, दंगा करायचा नाही. हे बघा कोण आलेत. ऐका हो, अरे पॅन्ट सोड रे. पॅन्ट काय बाजूला मागे एवढं नाही. अरे पॅन्ट सोड ना. काय करतोय तू? मागून काय करतोस तू? इकडे बसा बसा पोरांनो बसा. हा तर सर ही आहेत ना, जाऊ दे सर, लहान लहान पोरं आहेत ना, ही माझी नर्सरीची म्हणजे माझा बुलबुल वर्ग आहे. हा हेच आहेत. हा हेच आहेत पोरं. मोठ्या मुलांचा गटच नाहीये. नाही, यांनाच तुम्हाला मार्गदर्शन करायचंय. ए पोरांनो, हे बघा कोण आलेत. ओळखा बघू कोण येते. ओळखतील तुम्हाला बरं का. हा ओळखा ओळखा. अरे याने करिअरच संपवलं माझं. सॉरी सॉरी सर. अरे ते गौरव काका, गौरव मोरे काका. हे वेगळे, हे कोण आहेत वळखा बघू. वळखा. वळखतील. अरे ते अंशुमन विचारे काका, तुम्हाला साधं कळत नाही का? अरे त्या हास्य जत्रेच्या कार्यक्रमामध्ये एकटा जाडा माणूस येतो. ऐका ना. मॅडम नको ना, नर्सरीतले नाही ओळखणार ते. उगाच काय होतं, तुम्ही ओळखा बोलताय, ते ओळखत नाहीयेत. मला उगाच फील होतं की मला कोणच ओळखत नाही. पण काय ना सर, तुम्ही ना सर असं बोलू नका. अख्खा महाराष्ट्र ओळखीत तुम्हाला. तुम्ही नाराज नका ना होऊ. अहो आमची महाराष्ट्राची हास्य जत्रा एकदम आमच्या पोरं फॅन आहेत. थँक्यू. म्हणजे तुमचा जो शालू डान्स आहे ना, तो आम्हाला एवढा आवडतो. माझा शालू. अहो तुम्हीच चुकताय. मुलं कशी ओळखतील? शालू मोरे करतात, मी नाही. अरे हा मोरे मोरे. सॉरी. नाही ते काय एवढी लोक आहेत ना तुमच्याकडे, ते आमचं जरा कन्फ्युजन होतं बरं का. नाही मस्त. पण मग तुम्ही करून दाखवा ना शालू. तुम्हाला कळत नाहीये काय? शालू मोरे करतात, मी नाही. शालू ही मोरेंची स्पेशालिटी. म्हणजे कसं आहे की मी ह्या विचारांचा की ज्याची त्याची स्पेशालिटी ज्याने त्याने करावी. तुमची काय स्पेशालिटी आहे?
काहीच येत नाही सर तुम्हाला, मी बघते तुमचा कार्यक्रम. तसं नाहीये ते. माझ्यासारखं लिखाण इथे कोणाला जमत नाही. आणि मी वेगळ्या धाटणीचा नट आहे. म्हणजे जसे कॅरेक्टर्स येतात ना तसं मी स्वतःला मोल्ड करतो. सगळी बिस्कुट खाऊन टाकेन बरं मग. हा एकदम चिडी चुप. सर बोलता येतं ना. हा तेच म्हणजे शालू माझ्या नाही होणार. पण दाखवा ना, तुम्ही दाखवा ना एकदा करून. एवढं नाही होणार. ऐका मुलं पण आता रमले, जाऊ दे ना. नाही नाही हे पोरानं तुम्हाला बघायचं आहे ना शालू. उठू नका. तू तर नकोच रे. तू मागून येतो, तू तिकडेच मी करतो. पाणी मी प्रयत्न करतो. शालू झोका मैना दे ग, शालू मैना झोका दे ग. नाही मैना आणली सांडली बुगडी, नाही मैना आणली सांडली बुगडी. काय कर याला लांब ठेवा. काय सर त्यांचं असं म्हणणं आहे की तुमचं चुकलंय, तुम्हाला नाही जमत आहे. नाही कसं आहे, माझी पोरं आहेत ना मोरेची लय मोठी फॅन आहेत, ते करून दाखवतील. बरं शालू करून दाखव. चला उडा इथे सर अंगे तू फिरा बरं. हा आता बघा बरं का पोरं माझी, इथं तुम्ही साईडले. हा 1 2 3. शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना. उघडी नाही आणली रुसलीच मैना, उघडी नाही आणली रुसलीच मैना. शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना. अरे पोरांनो माझी चप्पल घाली. यांना सांगा मी इथे गेस्ट आहे. ते असं करतात गेस्टला, ते बरं नाही वाटत आहे. तुम्ही नका असं करू आम्हाला. बरं सर वा वा, बघितलं ना पोरांनी किती छान करून दाखवलं. नाही काय ना माझी पोरं आहेत ना मोरेंची जबरदस्त फॅन आहेत. म्हणजे खरं तर आम्ही मोरेंना फोनवर फोन केले पण त्यांनी फोनच नाही उचलला. शेवटी फोन उचलला तर कळलं त्यांच्या तारखांचा प्रॉब्लेम आहे बा. म्हटलं आता कोणीच नाही तर मग तुम्हालाच बोलून टाका. ठीक आहे ना, तोंडावर बोलून अपमान तरी करू नका ना. ओके ठीक आहे, मी आलोय ना आता. सॉरी बरं का, सॉरी. तुम्ही बसा 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 बरं का. हा मी काय म्हणते सर, तुम्ही आमच्या पोरांसाठी काहीतरी मार्गदर्शन पण भविष्याविषयी, त्यांच्या भविष्याविषयी काहीतरी भाषण करा ना यांना. हा ए भविष्य बोल. भविष्य हा बोलतो. भविष्याला भविष्य बोलतायत. त्यांना काय मार्गदर्शन करायचं? नर्सरीची पोरं आहेत ना, समजून घ्या ना सर. तेच बोलतोय, ह्यांना काय मार्गदर्शन करायचं? नाही होणार. रडू नको पंढरी, रडू नको. बस खाली. सर ऐका ना, तुम्ही असं काहीतरी त्यांना असं काहीतरी बोला का बुवा, विद्यार्थ्यांनी अशी परिवर्तनाची कास धरावी बुवा असं. आधी त्यांना पॅन्ट धरायला शिकवा, मग ते परिवर्तनाची कास धरतील. असं नका ना करू. नाही सर तुम्हाला काहीतरी बोलावंच लागेल. नाही तर काय तुमचं भाषण आहे ना आम्हाला ते असं रेकॉर्ड करून आमच्या प्राचार्यांना, आमच्या चेअरमनना पाठवायचंय. नाही तर ते काय म्हणतील का बा तुम्ही एवढा मोठा सेलिब्रिटी गेस्ट बोलवला, काय फुकटचा आणला का त्याला, त्याच्याकडनं काय बोलून घेतलं रे? तसं नाही, पण ह्यांना काहीच कळणार नाही ना, मी ते बोलतो. नाही असं कसं कळणार नाही. तुम्ही प्लीज तुम्ही मी रेकॉर्ड करून घेते. प्लीज दोन शब्द प्लीज सर प्लीज. हा फराव लक्ष द्या. हा मी शूट करते तुमचं माग. बॅग बंद कर. हा चल. उपस्थित सर एक मिनिट, मी चालू नाही केलं. 1 मिनिट. हा अरे यार हा मारेल जवळजवळ. कसा बसतो ते भाषण ठोकी त्यात. तू काय करीतो? नेट बस. अच्छा तो आकलन करीतोय. आकलन. उपस्थित मान्यवर आणि इथे जमलेले माझे विद्यार्थीगण, सध्याच्या तांत्रिक युगात आपण 21व्या शतकात, ऐकत नाही कोणी, मी एकटाच बडबडतोय वेळ. तांत्रिक युगात 21व्या शतकात आपण 2 दशकं पार केली आहेत आणि विद्यार्थ्यांनी आपला केंद्रबिंदू आहे तो असा इकडे. हे नका करू. ऐका ना, कोणीच लक्ष. तुमचा कॅमेरामॅन मध्ये खाली गेला 2दा. ते नाही, नको ना. एक काम करूया,
मी नंतर माझं सेपरेट भाषण तुम्ही रेकॉर्ड करा, यांचे वेगळे शॉर्ट्स घ्या, मी एडिट करून देतो. समीर चौगलेचा एक चांगला ओळखीचा एडिटर आहे, मस्त कापतो, एडिट करून देऊ. तुम्हाला चालेल ना रे बाळांनो? चालेल ना? काका काका तुम्ही आमच्या सोबत इथे खाली बसून आमच्याशी गप्पा नाही, अजिबात नाही. काकांना खाली बसवलं का त्यांच्या पोटामुळे त्यांना मांडी घालायला जमणार नाही. फोल्डिंग असं काही नाही, मी बसू शकतो, मी बसू शकतो. अहो ऐका ना, बसलोय. बरं बरं, ठीक आहे. अरे यार बेबीला चावतो आता. ए बाळांनो, काय मग आपण मस्ती करायची का? ऐक ना, हे असं खाली बस. मी काय म्हणते, तुम्ही अरे तू काय पाठीवर तुझं यार. हा हा, बस बस, नीट बस इकडं. हा, अरे बोटा नको घालू, का नाही तो काय करतोस? घेऊन जा ही पॅन्ट, घे जा घेऊन. पोरानो तुम्ही काकांसाठी सरप्राईज आणलाय ना, त्या बघू द्या ना पटापट. सरप्राईज. अरे यार हा रस्ता आहे का? द्या लवकर द्या, पट्टीशी. केक मी घेणार केक. ओके, मी घेतो सर किती शूटिंग काढलं.